श्री स्वामी समर्थ। मी रेणुका। माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर आज आपण 15वा अध्याय वाचणार आहोत। चला तर सुरू करूया। अध्याय 15वा। श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता, तेथे काही नवरेची, सर्व कामना पुरवण, अंती दाविती सुरभुवन, जय नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही। मंगळवेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी, शीतोष्णाची भीती नसेची ज्याच्या चित्ती, सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप येती, ऐसे ज्याच्या वाटे चित्ती, ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते। त्यावेळी मंगळवेढ्यात बसापा तेली राहत, दारिद्र्य पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची। तो एके तिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात, तो देखील श्री समर्थ, दिगंबर यतिराज। कंटकशया करून तीवर केले शयन, ऐसे नवल देखून लोटांगण घालतसे, अष्टभावे दाटोनी माथा ठेवी श्रीचरणी, म्हणे कृपा कटाक्षे करूनी दासाकडे पहावे। स्वामी चरणाचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता, कर जोडून या स्तविता, झाला बहुत प्रकारे। प्राहुण्या प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष क्रियती, वरद हस्त ठेविती, तत्काळ मस्तकी तयाचे। बसाप्पाचे श्रीचरणी मन जडले ते पासुनी, राहू लागला निशिदिनी स्वामी सनिध आनंदे। मग बसाप्पाची कांता, ऐकोनी ऐशी वार्ता, करतसे आकांता, म्हणे घर बुडाले। बसाप्पा येती गृहासी, तुष्टोत्तरे बोली त्यासी, म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले। परी बसाप्पाचे चित्त स्वामीचरणी आसक्त, जनापवाद न भीत, नसे चाड कोणाची। एके दिवशी अरण्यात बसाप्पा स्वामी सेवा करीत, तव झाली असे रात, घोर तम दाटले। चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी, 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठवणी चालले। पुढे जाता समर्थ बसाप्पा मागे चालत, प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती। परी बसाप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामीचरणी जडली वृत्ती, देहभारे नसेची। तो समर्थ केले नवल, प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापिला सकळ, तेज अग्नि समान। पादस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला, अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे, वृक्षशाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय। पाहुणे ऐशी परी, भयभीत झाला अंतरी, तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले। भेऊ नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई, न करी अनुमान काही, देव तुझे उदेले। ऐसे बोलता समर्थ बसाप्पा भय सोडून त्वरित, करी घेऊन अंगवस्त्र टाकीती एका सर्पावरी, गुंडावणी सर्पा त्वरित, सत्वर उचलून घेत, तव सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट झाले। तेथून या परतले, सत्वर ग्रामा माझे आले, बसाप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी। तेथे आपले अंगवस्त्र बसाप्पा सोडून पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत, सर्प गुप्त झाला। ऐसे नवल देखुनी, चकित झाला अंतकरणी, माथा ठेवी स्वामीचरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती। त्यासी बोलत येतीश्वर, घरी जावे तो सत्वर, सुखे करावा संसार, दारा पुत्रा पोसिजे, असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित। रात्रंतीन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यांदरे। इति श्री स्वामीचरित्र सारामृत, नाना प्राकृत कथा संबंध, सदा भाविक परिसुत, पंचदशोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणापरमस्तु, श्री असो शुभम भवतु। आज आपला 15वा अध्याय झालेला आहे। जर तुम्हाला माझा हा प्रयत्न आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। लाईक, शेअर अँड सबस्क्राईब। थँक्यू।